मोहिनी एकादशी 2026 तारीख शुभ मुहूर्त पूजाविधी आणि दानाचे महत्त्व जाणून घ्या। सनातन धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे, परंतु वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी मोहिनी एकादशी अत्यंत पुण्यकारक आणि फलदायी मानली जाते। हा दिवस आत्मशुद्धीसाठी, भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि दानाद्वारे आपले जीवन पावन करण्याची एक दिव्य संधी आहे। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भक्तिभावाने उपवास केल्यास आणि नियमांचे पालन केल्यास सर्व पापांचा नाश होतो, सुख समृद्धी लाभते आणि शेवटी मोक्षप्राप्ती होते। 2026 मध्ये मोहिनी एकादशी कधी आहे? 2026 मध्ये मोहिनी एकादशी 26 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी आणि 27 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 6:15 समाप्त होईल। हिंदू धर्मात व्रत आणि सणांच्या तारखा ठरवण्यासाठी उदया तिथीला सूर्योदयाच्या वेळची तिथी विशेष महत्त्व आहे। 27 एप्रिल 2026 रोजी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी असल्याने मोहिनी एकादशीचे व्रत सोमवार 27 एप्रिल रोजी पाळले जाईल। याला मोहिनी एकादशी का म्हणतात? पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले तेव्हा त्यांना अमृत कलश प्राप्त झाला। हे अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष सुरू झाला। दोघांनाही ते हवे होते। अचानक दानव अमृत कलशाच्या दिशेने वेगाने पुढे सरसावताना दिसले, ज्यामुळे देव चिंताक्रांत झाले। तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली आणि श्रीहरींना या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विनंती केली। देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी मोहिनी हे अत्यंत दिव्य, विलोभनीय आणि मोहक रूप धारण केले, ज्याला पाहून दानव मंत्रमुग्ध झाले। आपल्या मायेचा वापर करून भगवंतांनी दानवांना भ्रमात टाकले आणि देवांना अमृत दिले। अशा प्रकारे अमृताचे प्राशन करून देव अमर झाले। असे मानले जाते की भगवान विष्णूंनी याच एकादशीला हे मोहिनी रूप धारण केले होते। याच कारणामुळे या पवित्र तिथीला मोहिनी एकादशी असे म्हटले जाते। मोहिनी एकादशीचे धार्मिक महत्त्व। स्वतः भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला मोहिनी एकादशीचे महत्त्व सांगितले होते। शास्त्रानुसार या दिवशी विधिवत उपवास केल्याने अनेक यज्ञांच्या बरोबरीचे पुण्यफळ प्राप्त होते। असे म्हटले जाते की या एकादशीचा उपवास केल्याने आयुष्यातील दुःख आणि संकटे दूर होतात, मनातील अशुद्धता नष्ट होते, पापांपासून मुक्ती मिळते, कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते, मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो। अशी ही धार्मिक श्रद्धा आहे की या दिवशी भक्तिभावाने उपवास केल्यास 1000 गायीचे दान केल्या इतके पुण्य प्राप्त होते। मोहिनी एकादशी पूजाविधी। या दिवशी भगवान विष्णूंची अत्यंत भक्ती आणि पवित्रतेने पूजा केली पाहिजे। पूजेची पद्धत खालीलप्रमाणे आहे। सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।